नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण उपवासाचे बटाट्याची भजी करूया। एकदम पोकळ झाली। ओके, बटाटा पण एकदम छान शिजले आणि आत बघा पोकळ मस्त झाले। बटाट्याची भजी करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। बटाटा, एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून घ्या आणि असे हे बघा, खूप पातळ पण करू नका आणि खूप जाड पण नाही। सर्वसाधारण ह्या साईजचे बटाटे कापून घ्या आणि थोडंसं मीठ टाकून पाण्यात टाकून ठेवा। आता आपण भजीसाठी पीठ तयार करूया। हे मी परवा उपवासाचं पीठ दाखवलेले ते घ्या। मिरची बारीक करून घ्या, आलं आणि मिरची पेस्ट घाला। उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घाला। थोडंसं कलरसाठी तिखट घाला। थोडंसं जिरेपूड, उपवासाचं मीठ चवीनुसार। हे बघा, पीठात पाणी जरा जरा घाला। हे बघा, सर्वसाधारण असं पीठ व्हायला पाहिजे। खूप पातळ करू नका आणि खूप घट्ट पण करू नका। भजीवर थर बसलं पाहिजे। आणि बरोबर एक चिमूट खायचा सोडा। आता हे पाण्यातलं बटाटा घालून घ्या। आता बघा, आपण भजीला तेल कडवायला ठेवलेलं असतो, त्यातला एक चमचा तेल घालून घ्या। आता हे बटाटा बुडवून घ्या। तेल तापलं काय बघा, एक तेल टाका। पीठ वर आलं म्हणजे आपलं तेल तापलं। असं बुडवा, चमचानीच घाला म्हणजे त्याला छान कोटिंग येते। थोडं पीठ असं लई पातळ करू नका, ह्या टाईप करा। थोडंसं असं तिरकं धरा, तेल सगळं गळू दे आणि मग काढा। भजी किती छान शिजले, आलं ते एकदम शिजले बघा। बघा किती छान शिजले। ठीक आहे, हे शिजलेलं
आपले भजी तळून झाले, काढूया.